सगळे कोपरगाव तालुक्यातील रहिवासी, कोपरगाव तालुक्यातील अंतर्गाव तसे छोटस गाव कोपरगावपासून बऱ्याच अंतरावरती आहे. नुकताच उन्हाळा संपलेला आहे. या उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या गावचं तापमान हे 43 डिग्री सेल्सिअस पर्यंत गेलं होतं. आपण घरामध्ये सुद्धा शांत बसू शकत नव्हतो, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आपल्याला कोपरगाव तालुक्याचा इतिहास माहिती असायला हवा. कोपरगाव तालुका हा गोदावरी नदीच्या उजव्या आणि डाव्या तटावरती वसलेला तालुका आहे. गोदावरी नदी नाशिक पासून ते पैठण पर्यंतची वाहती पुरातन काळामध्ये ह्या परिसराला दंडकारण्य असं शोभलं जायचं, संबोधलं जायचं. या दंडकारण्यामध्ये अनेक ऋषीमुनी तपाला आलेली होती. प्रभू रामचंद्र देखील कोपरगावच्या भूमीमध्ये येऊन गेल्याची डाऊट तिथे पाऊल खुणा आहे. असा हा दंडकारण्य भविष्यामध्ये तोडला गेला, वृक्ष तोडणी झाली आणि 1899 मध्ये कोपरगाव तालुक्यामध्ये भयान दुष्काळ पडला, ज्यामध्ये माणसांची आणि पशूंची जीवित हानी झाली. त्यामुळे ब्रिटिश शासनाने गोदावरी डावा आणि गोदावरी उजव्या कालव्यावरती कोपरगाव तालुक्याला पाणी दिलं आणि 100 वर्षापासून कोपरगाव तालुका हा बागायत तालुका म्हणून ओळखला जाऊ लागला. पण 100 वर्षामध्ये कोपरगाव तालुक्यामध्ये कधीही पाऊस पडला नाही. आजही कोपरगाव तालुक्याचा आपण जर कधी तहसीलमध्ये जाऊन अभ्यास केला तर 17 इंचापेक्षा जास्त पाऊस कधीही पडला नाही, कुठल्याच वर्षात पडलेला नाही. पाऊस कधी पडतो? पाऊस पडण्यासाठी, ढगाला आकर्षित करण्यासाठी. आत्ताही वरती ढग आहेत, आकाशामध्ये ढग आहेत, पण आपल्याकडे पाऊस पडत नाही. त्याचं कारण आपल्याकडे झाडांची कमतरता. ढगांना आकर्षित करण्याची शक्ती फक्त आणि फक्त झाडांमध्ये आहे. तेव्हा आपण झाडे लावली पाहिजे आणि झाडे जगवली पाहिजे. पावसाचा पडलेला प्रत्येक क्षण, प्रत्येक थेंब हा हलवला पाहिजे आणि जिरवला पाहिजे. जर आपण हा पावसाचा थेंब अडवला, आपल्या गावामध्ये राहिला, आपल्या जमिनीमध्ये राहिला, तर आपलं गाव, आपले तालुका, आपलं राज्य हे सुजलाम सुफलाम होऊ शकतं. त्याच्याकडे दोनच गोष्टी करायच्या आहेत: झाडे लाववायची आणि झाडे जगवायची. ज्या ज्या ठिकाणी कुठेही मोकळी जागा दिसेल तिथे झाडे लावा. आपल्या बांधाच्या कडेला झाडे लावा. झाडे लावले तर पाऊस पडेल, पाऊस पडला आणि तो अडवला आणि जिरवला तर आपलं पाणी टिकेल. एवढाच एक संदेश देण्यासाठी मी आपल्या गावात आलो होतो. जय हिंद.